नमस्कार. मी माई. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माय माझी सुगरण. आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे दूध पावटा. दूध पावट्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी पावटे, 1 वाटी दूध, फोडणीसाठी तेल. मी मध्यम आकाराचे 3 कांदे चिरून घेतलेत बारीक, 1 टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ, कांद्या लसणाचं तिखट, गरम मसाला, धने जिरेची पूड, मोहरी, जिरे, शेंगदाण्याचं कूट, सोडा आणि कढीपत्ता. हे पावटे आता आपण कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे आणि 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या ह्या पावट्याच्या. आता दूध पावट्यासाठी आपण फोडणीची तयारी करूया. आता पहिल्यांदा तेल घातले. आपलं तेल गरम झाले. पहिल्यांदा कढीपत्ता, जिरे आणि मोहरी, आल्या लसणाचं पीठ, कांदा, कांदा आपण तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया. कांदा भाजल्यानंतर आता ह्या आपण अर्धा चमचा खायचा सोडा टाकूया. आता बारीक चिरलेला 1 टोमॅटो, टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण आता हे बारीक केलेले लसूण खोबरं, आपले लसूण खोबरं आता भाजत आले. गरम मसाल्याची पूड आणि धने जिरेची पूड, टाकून आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया, हलवून व्यवस्थित. मसाला भाजेपर्यंत आपण आता दूध उकळून घेऊया. आता आपलं लसूण खोबरं सगळं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कांद्या लसणाचं तिखट 2 चमचे घालत आहे आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ. हे आपण आता सगळं एकत्र करून व्यवस्थित भाजून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हे शिजवलेले पावटे घालूया. याच्यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी घालावं लागणार. आता याच्यामध्ये आपण थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला नंतर ते उकळलेलं दूध पण घालायचं आहे ना याच्यामध्ये. आता याला आपण एक उकळी काढून घेऊया. याला आता छान उकळी आली आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कूट घालूया शेंगदाण्याचं. आता हे थोडं हलवू, थोडा वेळ शिजू दे याला कुटामध्ये. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू. आता दूध घालूया. आपलं दूध उकळलेलं आहे. आता आपल्या दूध पावट्याला चांगली उकळी आलेली आहे. आमटीचा वास खूप छान सुटलाय.
तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण. धन्यवाद.